वाईटचा इशारा आलाय. चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपण जर विचार केला दिनकर यादव या ठिकाणी चांगला चेंडू फेकत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण सुरुवातीला 3 धावा आल्यानंतर तदनंतर वाईट देखील आला, कुठेतरी दडपणाखाली नक्कीच स्वतःला ढासळू दिला नाही आणि चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. एक धाव निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल. 6 धावा फलकावरती होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 6 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि फारच चांगली गोलंदाजी या ठिकाणी दिनकर यादवच्या माध्यमातून डावखुरा हाताचाच गोलंदाज रवी आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच सज्ज होत असताना पाहायला मिळतात. 2 लेफ्ट आर्म या ठिकाणी नक्कीच आज चेंडू देखील ती कार्पेट घेऊन काढलाय. केपील आपण पाहतो. एक साव त्या ठिकाणी मिळेल. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. रवीचा जर आपण विचार केला तर दिनकर आणि रवीची शैली एकाच सारखीच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हा थोडासा रनअप कुठेतरी जास्त असावा रवीचा, कारण ज्या प्रकारे रिलीज आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातो, गती तेवढी देत नाही, फलंदाजाला मेहनत करावी लागते. नॉट आउट. बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव असेल. हॅलो, ठीक आहे. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो आणि 4 धावेंसाठी फुलटॉस शेड्यू होता आणि फुलटॉस वरती समाचार घेतला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान, पण आता मात्र खराब चेंडूचा समाचार या ठिकाणी नक्कीच 4 धावेंसाठी 12 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात.
झेल डिप्लाय विजय राणे कॉल देत असताना की माइन आणि नक्कीच या ठिकाणी झेल देखील डिप्लाय फलंदाज या ठिकाणी नक्कीच पहिला बाद होईल रवी सिंगला या ठिकाणी नक्कीच विकेट मिळेल. षटकाचा जर आपण विचार केला या षटकामध्ये देखील 6 धावा पहिल्या षटकामध्ये 6 दिनकर यादवच्या पण या षटकामध्ये देखील 6 पण 6 मध्ये एक विकेट देखील आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केपीला आपण पाहतोय कुलदीप विश्वकर्मा चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. आपण विचार केला पहिला 2 चेंडूचं काय झालं एकच आउट आहे पहिला चेंडूवरती नक्कीच रिव्हर्स फटका घ्यायचा डॉट चेंडूची सांगतो स्वप्नीलला पाहतो. हा देखील लाजवाब चेंडू त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आला. केपी कौतुक करावं तितकं मात्र कमी. हा देखील लाजवाब चेंडू त्या ठिकाणी स्वप्नीलला मात्र शांत ठेवणं इतकं सहजासहजीचं काम नाहीये पण अद्याप जर आपण विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केपीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आणि केपीचा जर विचार केला तर चांगली कामगिरी यंदा गतवर्षी त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील तेवढी धार पाहायला मिळते. मागच्या BTCLच्या सीझनमध्ये असो CM चषक असो किंवा इतर क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी केली आहे. आणि आता मात्र वाईडचा इशारा आलाय. येस इट इज अ वाईट बॉल फ्रॉम अंपायर आणि धावफलकेत नक्कीच 1 या धावसंख्येने भर पडेल. 14 धावा धावफलकावरती नोंदवला जात. हॅलो नक्कीच जर आपण विचार केला तर एलबी पक्का पायाला बॉल लागला. चला थोडासा सामना स्पीडअप करूया कारण अप्रतिम चेंडू अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. केपीचा कौतुक करावं तितकं कमी. जर आपण फक्त पाहिलं एकच वैर चेंडू फेकलाय बाकीचे चेंडू अप टू दी मार्क. लाजवाब गोलंदाजी भन्नाट वेगाने चेंज ऑफ पेस जसे टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू फेकायला पाहिजे त्याप्रमाणे अचूक टप्पा आणि भेदक मारायची रणनीती मात्र
केपी आज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगला फिनिश देखील या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. संदेश भन्नाट वेगाने चेंडू फेकण्यात येणार का? पहिला चेंडू भन्नाट वेगाने, म्हटलं भन्नाट वेगाने फेकण्यात नक्कीच आज संदेशने भर दिला आणि ते सर गोलंदाजी आहे देखील त्यांची. जर आपण विचार करतो तर चांगला टप्पा त्या ठिकाणी नक्कीच एखाद वेळेला मिळत नाही, पण मात्र ज्या प्रकारे स्टक टू द बेसिक्स राहून मला माझ्या क्षमता काय आहे ती माहिती आहे, जेव्हा एका प्लेअरला समजतं आणि त्या प्लेअरवर तो प्लेअर त्या गोष्टीवर वर्क करतो तेव्हा मात्र ती अजून ती जी क्षमता आहे ती निखरून येते. आणि 2 धाव्याचा प्रयत्न, इथे मात्र धावचीची संधी आहे, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चंद्रकांत इज बॅक टू द डगआउट, कारण चंद्रकांत इज नक्कीच जागा घेतील आता. आणि जर आपण विचार केला अकरा धावा धावफलकावरती. भारत फलकावरती एका हाताने चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला. क्षेत्ररक्षक जेल खाली. ज्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये मात्र दिसत असताना चांगला झेल टिपला जातोय. अनिकेत गुळेला आपण पाहिलं आणि या ठिकाणी रायझिंग स्टार संघ ज्या प्रकारे त्यांच्या संघामध्ये खेळाडू आहेत ना त्या प्रकारची कामगिरी मात्र तो या ठिकाणी करतोय. कारण कधी कधी काय होतं की आपल्या संघामध्ये स्टार खेळाडू असतात पण त्या प्रकारे कामगिरी ती होत नाही. आणि आजच्या दिवसामध्ये जे खेळाडू आहेत स्टार खेळाडू म्हणजे जो जास्त मॅचेस खेळलाय नावाने मात्र त्याला लोक आता ओळखली जातात. पॅट्रियट संघामध्ये देखील आपण पाहिलं तर तसे खेळाडू आहेत, प्रत्येक संघामध्ये असतात, पण कधी कधी काही काही वेळेला आपण परफॉर्म करू शकत नाही. पण आता या वेळेला रायझिंग स्टार संघाचा जर आपण विचार केला तर एकूण एक खेळाडू या ठिकाणी नक्कीच पॉवर पॅक म्हणून खेळलाच होतो. दिनकर यादव पासून अगदी आपण विचार केला तर नक्कीच वैभव बागणे असतील, भरत असतील, गुणाल गाडगे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते, संदेश असेल, त्यानंतर जर आपण पाहतोय केपी देखील आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी ज्या प्रकारची फलंदाजी बॅटिंग लाईनअप जी आहे स्वतः विजय राणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण पॉवर पॅक संघ सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये टिकमार्क करून मात्र आता पुढे कशा प्रकारची कामगिरी करतोय हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये तर टिक चाललाय, फिल्डिंग देखील अप्रतिमरित्या पाहायला मिळाली
आता बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये आपली बॅटिंग ॲबिलिटी तर चेक झाली होती मागच्या मॅचमध्ये, कारण 72 ते 73 धावा तब्बल त्यांनी कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये वैभव पागणेचं एक महत्त्वाचं योगदान होतं. त्याच्यानंतर के पी माझ्यामध्ये बॅटिंग त्याची चाली नसावी, पण चांगला बॅटिंग परफॉर्मन्स ओव्हरऑल जर आपण विचार केला तर एक चांगला बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली ती. पण आता इथून पुढे वक्रतुंड संघासाठी काय करायचं आहे येणारी वेळच आपल्याला सांगेल. केपी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला चेंडू पडलाय आणि डॉट चेंडू हॅलो चांगला चेंडू हा देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 12 धावा फलकावरती लागल्या. सर्वात कमी टोटल आजच्या दिवसामधलं हे म्हणजे वक्रतुंड या संघाच्या बाजूने नक्कीच आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याचा चेंडू हा देखील भन्नाट वेगाने फेकण्यात आला. आता जर आपण विचार केला तर 5 चेंडू सलग डॉट येतात. मेडन षटक ठरू शकतं का या आजच्या दिवसातलं पहिलं मेडन षटक केपीच्या माध्यमातून नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. नक्कीच मेडन षटक तर ठरू शकणार नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी येईल आणि 13 धावा फलकावरती होतील. उर्वरित नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल. चार धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. टप्प्याचा चेंडू 17 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगता होईल. षटक किती एक बॉल बाकी आहे मित्रांनो, एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर डॉट, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर 2 डॉट. बाकी चेंडू फेकलाच नाही. मग बरोबर आहे. हॅलो, 19 धावांची गरज असेल इथून पुढे. चल नहीं रहे रे, स्लो चल रहा है. हेलो, वक्रतुंड 11 ने पहले बैटिंग किया और राइजिंग स्टार के सामने 19 रनों का एक छोटा सा लक्ष्य रखा. खेल रहा है वही तो मैच वही बैटिंग भी करता है, वही तो मैच ओपनिंग वाली की तरह ओपनिंग वाली मैं कर रहा हूँ. रोते हो मेरे को मिलता नहीं है, मेरे को मिलता नहीं है. 18 रन का मैच है, बाकी तो सब लोग राजिंग की तरफ से सलामी बल्लेबाज कुलदीप विश्वकर्मा, नॉन स्ट्राइक पर अनिकेत गोले और वक्रतुंड की तरफ से पहला ओवर लेकर चलेंगे कप्तान चंदू. पहली गेंद लोअर फुल टॉस डिलीवरी थी, ड्राइव किया वहां पर कवच के क्षेत्र में, फील्डर वहां मौजूद, जब तक पकड़ते फील्ड करते थ्रो करते 2 रन मिलेगा. इस 2 रनों से राइजिंग स्टार ने अपना खाता खोला और कुलदीप ने अपना खाता खोला. अगली गेंद चंदू की, सामने कुलदीप फ्लिक किया मिड विकेट की तरफ, फील्डर वहां मौजूद, नामदेव
कोई गलती नहीं की वहां पर, विकेट का पतन होता हुआ में। विश्वकर्मा बैक टू द पवेलियन, उनका स्थान लेने के लिए जा रहे हैं रवि सिंह। अगला मैच पैट्रियट्स और सीसा सिद्धि के बीच खेला जाएगा। सीसा सिद्धि के कैप्टन से निवेदन है रवि सिंह सामना करेंगे पहली बार चंदू का। जी ऑफ साइड में हटकर लेग साइड में जगह बनाया, साइड का इशारा। पैट्रियट्स ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया। चंदू अगली गेंद, लोअर फुल टॉस डिलीवरी, वहां पर फ्लिक किया, फील्डर वहां मौजूद, कोई रन नहीं, डॉट के रूप में ये गेंद। रवि सिंह सामना करेंगे चंदू का। ये शॉर्ट पिच डिलीवरी थी, कट करना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए वहां पे। हल्की सी मिसफील्ड देखने को मिली बाई के रूप में। एक और फिर से सामने अनिकेत गोले सामना करेंगे चंदू का। या फिर से फुल टॉस डिलीवरी वहां पर और हल्के से ड्राइव किया कवर्स में, फील्डर वहां मौजूद, कोई रन नहीं। ओवर की आखिरी गेंद, मात्र 4 रन स्कोर्ड बोर्ड पर पहला ओवर प्रगति पर। ओवर की आखिरी गेंद लेग साइड में बहुत ज्यादा बाहर, वाइड का इशारा अंपायर द्वारा, बाई के रूप में और एक बाउंड्री आता हुआ। या खराब गेंदबाजी और खराब फील्डिंग का मुजाहरा वहां पर वक्रतुंड के खिलाड़ियों द्वारा। इस अतिरिक्त रन की मदद से राइजिंग स्टार का बढ़ता हुआ स्कोर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट। और 5 गेंद 9 रन। ओवर की आखिरी गेंद अभी भी शेष, सामना करेंगे अनिकेत। दोनों ही खिलाड़ी जीरो के निजी स्कोर पर यह पुल करना चाहते थे। अच्छी गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी वहां पर, डॉट बॉल के रूप में ये गेंद। तो इस तरह से पहले ओवर की समाप्ति और पर तो अब बची हुई 30 गेंदों में 10 रनों की जरूरत। इस मैच में सिर्फ औपचारिकता ही रह गई है। पूरी तरह से दोनों ही बैट्समैन ने, नए गेंदबाज फिर से चंदू, ओवर का तीसरा ओवर परफॉर्मेंस ओवर होगा ये। डेफिनेटली अभी 2 ओवर्स में 10 रन बने तो यहाँ पर परफॉर्मेंस ओवर तो नहीं हो पाएगा। जी हाँ, स्टेप आउट किया, लॉन्ग ऑफ की तरफ खेला वहां पर। जब तक फील्डिंग करते राहुल, 1 रन की मदद से टीम का स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब हरीश गोले फिर से एक बार सामना करेंगे, अभी भी 0 के स्कोर पर। 6 गेंद फेस किया उन्होंने और 0 रन बनाकर
क्रीज पर डटे हुए, या फिर से लेग साइड पर मारने का प्रयास, पैड में लगी गेंद, कोई अपील नहीं वहां पर। बॉलर और कीपर्स भी चाहते हैं कि वो बैट्समैन वहां खेलता रहे, इसलिए कोई अपील नहीं वहां पर। हरीश गोले की तरह से प्रेशर उनके चेहरे पर दिखता हुआ। जी हाँ, वहां पर कवर्स में खेला फील्डर, वहां जब तक फील्ड करते थ्रो करते 1 रन मिलेगा वहां पर। इस 1 रन की मदद से हरीश गोले ने अपना खाता खोला, 8 गेंदों में 1 रन। जी हाँ, कट कर किया वहां पर थर्ड मैन क्षेत्र में। फील्डर जब तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए गए और दूसरा असफल हुए, विकेट का पतन हुआ। रवि बैक टू द पवेलियन, उनका स्थान लेने के गए विजय राणे। जिस तरह की अपेक्षा थी कैप्टन भरत को पूरी तरह से नाखुश करते हुए दोनों ही बल्लेबाज। अब विजय राणे ऑन क्रीज, 20 गेंद 6 रन। अगर इस ओवर में मैच को खत्म करते हैं तो निश्चित रूप से कहीं ना कहीं नेट रन रेट में उन राइजिंग स्टार को फायदा मिलेगा। जितनी देर ये गेम चलेगा कहीं ना कहीं नेट रन रेट पे प्रभाव पड़ेगा। चंदू अगली गेंद, सामने जेडी। जी हाँ, ओवर पिच डिलीवरी थी, स्ट्रेट ड्राइव किया वहाँ पर, अच्छी फील्डिंग चंदू द्वारा वहाँ पर पैर में लगी और लॉन्ग ऑफ की तरफ गई, जहाँ पर उन्होंने राहुल सावेकर ने गेंद को कैरी किया और थ्रो किया। मात्र 1 रन मिला इस गेंद पर। इस 1 रन से विजय राणे ने अपना खाता खोला और टीम का स्कोर 14 रन। 5 रनों की आवश्यकता। फिर से हरीश गोले बोल लिए, पांच रन चाहिए, 5। चौदह रन, 18 बॉल 5 रनों की आवश्यकता। जी हाँ, ये परफॉर्मेंस ओवर था, इसमें 5 रन माइनस होगा। ये जब बॉलर आपका सिलेक्ट होगा तो चौथे ओवर में पेनाल्टी लगता है। जी हाँ, अब 10 रनों की आवश्यकता 18 गेंदों में। निश्चित रूप से परफॉर्मेंस ओवर कंप्लीट नहीं किया, इसलिए 5 रन और माइनस होंगे टोटल स्कोर से। 14 रन बने थे, उसमें से 5 रन माइनस हुआ। अब टीम का स्कोर 3 ओवर की समाप्ति पर 9 रन। बची हुई 3 ओवर्स में 10 रनों की आवश्यकता। ये गेम्स इतना दूर तक जाएगा कभी सोचा नहीं था कैप्टन ने। संदेश सामना करेंगे जेडी, शॉर्ट पे डिलीवरी थी, सर के ऊपर से गेंद गई। वेटिंग फॉर डिसीजन।
उनका हाइट के हिसाब से बना लेते तो क्यों नहीं दिए, क्या कर रहे हैं? कुछ नहीं है जी, डॉट बॉल के रूप में ये गेंद। जी हाँ, शॉर्ट पास डिलीवरी इस वीर से अगेन एक बेहतरीन डिलीवरी वहाँ पर। अरे स्कोर स्कोरिंग कर स्कोरिंग स्कोरिंग कोण करणार आहे? स्कोरिंग करतो अंपायर।